मुसळधार पावसाचा पेणमधील गणेश मूर्ती कारखान्यांना फटका। पहिल्याच पावसात कारखान्यात पाणी शिरल्याने गणेश मूर्ती भिजल्या। पेणच्या कळवा गावात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यानं परिणाम। लोणावळ्यात अखेर पावसाची दमदार हजेरी। गेल्या 24 तासात तब्बल 94 मिलीमीटर पावसाची नोंद। सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पुनरागमनामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण। रत्नागिरीसाठी पावसाचा येलो अलर्ट। गेल्या 24 तासात 99.71 मिलीमीटर पावसाची नोंद। दापोली तालुक्यात 133 मिलीमीटर पावसाची नोंद। पुढचे 3 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरीच्या लांजामध्ये मुंबई गोवा महामार्गाजवळ असलेल्या बाजारपेठेत चिखलाचं साम्राज्य। मुंबई गोवा महामार्गाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसलाय। पुण्याच्या भोर तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांना दिलासा। पावसाअभावी रखडलेल्या भात पेरणी आणि खरीप हंगामाच्या कामांना आता वेग येणार। पुण्याच्या मावळमधील दारुंब्रे गावात महिला शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचे धडे। महाराष्ट्र शासनाच्या आत्मा योजनेअंतर्गत विशेष भात पीक शेती शाळेचं आयोजन। ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन। कोयना धरणात 2394 क्युसेक पाण्याची आवक सुरू। धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानं काहीसा दिलासा। धरणाच्या पायथा 20 घरातून कोयना नदीपात्रात 525 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। बुलढाण्यातील खामगाव, शेगाव आणि संग्रामपूरसह अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी। पेरण्या रखडल्यानं शेतकरी चिंतेत होता। पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना दिलासा। अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। अकोटमध्ये नाला तुंबल्याने अनेक रस्ते जलमय। तर धारोळी, वेस, शेख कॉलनी आणि गजानन नगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। बीडच्या टाकळीतील विलास घुले हत्या प्रकरण। मुख्यमंत्री फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यात समोरील आंदोलकांना फोन। रमेश घुलेंचा पुरवणी जबाब नोंदवल्यानंतर विलास घुलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू। बजरंग सोनावणे चौकशीला सामोरं जाण्याला तयार आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनावणेचे पुत्र सौरव सोनावणेंवर आरोप। पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनावरील शोकप्रस्तावावर बोलताना विधानसभाध्यक्ष दीनानाथऐवजी दीनदयाल म्हटल्याने वाद। नार्वेकरांकडून मराठी भाषेची चिरफाड। राज ठाकरे यांचा संताप। विधानसभा अध्यक्षांना मराठी वाचता येत नाही हे गंभीर। नॉर्वेकरांना विधानसभा अध्यक्षांच्या पदावरून दूर करा। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीने जनतेची माफी मागावी। संजय राऊतांचा हल्लाबोल। अधिवेशनात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक। अकार्यक्षम फेकनाथ मिंदे स्वतः खात्याची उत्तर देण्यास घाबरतात। आदित्य ठाकरेंची टीका। तर जोर का झटका दिल्याने मानसिक संतुलन बिघडलं। शिंदेंचा पलटवार। तुझं वय काय, तू बोलतो किती? आमदार निलेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, त्यांनीही आदर राखावा, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ। निलेश राणे यांचा इशारा। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। एमपीएससीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। रोहित पवार 29 जूनला छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार। रोहित पवार आज पंढरपुरातून दौऱ्याला सुरुवात करणार। धोकेबाज सरकारने शब्द पाळला नाही, राज्यातील अन्नदात्याचा विश्वासघात केला। रोहित पवारांचा संतप्त सवाल। जनतेनं निवडून दिले ना, सभागृहात येऊन मुद्दे मांडा ना। बाहेर आंदोलन करायचं, सभागृहात अनुपस्थित राहायचं। रोहित पवारांच्या अनुपस्थितीवरून संजय कुटेंचं वक्तव्य।